ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण गीतेच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तर कुठे गेली पीपीटी? हां, तर हा हा अध्याय आणि मागच्या अध्यायामध्ये काय संबंध आहे? तर मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी अष्टांग नाही, योग मिश्र भक्तीचं वर्णन केलं. त्याच्याद्वारे हे योगी लोक कसं शरीराला सोडतात आणि कसं मोक्ष प्राप्त करतात याचं वर्णन केलं. 2 मार्ग आहेत, एका मार्गाने परत यावं लागतं, एका मार्गाने परत येण्याची गरज नाही यांचं सांगितलं. आणि भक्ताला या दोन्ही मार्गाची चिंता करण्याची गरज नाही असं शेवटी सांगितलं. ना मुह्यती असा एक शब्द येतो तिथे. नंतर आता भक्ताला या दोन्ही मार्गाने प्रभावित होण्याची गरज नाही, मग शुद्ध भक्ताला प्रभावित होण्याची गरज नाही किंवा अनन्य भक्ताला प्रभावित होण्याची गरज नाही. मग असं अनन्य भक्त कसं व्हायचं किंवा ही शुद्ध भक्ती काय, हिचं स्वरूप काय, आचरण कसं करायचं याच्याबद्दल वर्णन भगवंत या 9व्या अध्यायामध्ये करतील. तर लिंक आहे 8व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की जो शुद्ध भक्त आहे, नैते श्रुत काय ते एक श्लोक येतो ना, नैते श्रुती पार्थ जानान योगी मुह्यती कश्चन, की योगी म्हणजे भक्तियोगी याने प्रभावित होत नाही, कारण तो भक्ती करतो, त्याला या परत येणाऱ्या किंवा न येणाऱ्या मार्गांशी काही संबंध नाही आहे. मग अशी भक्ती कशी असते किंवा अशा भक्ती अनन्य भक्तीलाच वेगवेगळे शब्द आहेत. अनन्य भक्ती, शुद्ध भक्ती, ऐकांतिक भक्ती, केवला भक्ती, निष्किंचन भक्ती, हे सगळे शुद्ध भक्तीचे समानार्थी शब्द आहेत. तर मग असा भक्त कसं व्हायचं किंवा ही भक्ती कशी असते याचं वर्णन या 9व्या अध्यायामध्ये भगवंत करणार आहेत. तर गीतेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अध्यायापैकी हा एक अध्याय आहे. भक्तीच्या संदर्भात पण खूप महत्त्वाचा अध्याय आहे. तर या अध्यायामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. तर या श्लोकांचा आपण 4 विभागात अभ्यास करणार आहोत. आता हे विभाग प्रत्येक अभ्यासक आपल्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पण बनवू शकतो. असं नाही की ते अशा पद्धतीने आपण 4 विभाग बनवले म्हणून 4च असले पाहिजे. ज्याच्या त्याच्या वाचण्याच्या याच्यानुसार किंवा त्याला वाटतं की कुठला श्लोक कुठे फिट होतो त्याच्यानुसार असे विभाग करता येतात. तर सुबोधिनीमध्ये पण असे हे 4 विभाग दिलेत, तर त्यानुसार आपण घेऊया. पहिल्या 3 श्लोकामध्ये भगवंत या भक्तीचे महत्त्व सांगतील. आता या अध्यायामध्ये जर भक्ती म्हटलं ना तर शुद्ध भक्तीच लक्षात ठेवायचं. याच्या आधी आपण गुणीभूत भक्ती, प्राधान्यभूत भक्ती बघितली, पण या अध्यायामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन आहे, म्हणून इथे भक्ती म्हटलं की शुद्ध भक्तीच. तर या शुद्ध भक्तीचे महत्त्व तसं म्हणायला गेलं तर 2.5 श्लोकामध्ये आहे. पहिल्या श्लोकाचा अर्धा भाग हे भक्ती मिळवण्यासाठी किंवा हे भक्तीचं ज्ञान घेण्यासाठी काय पात्रता हवी हे पण सांगतं, आणि नंतरचा अर्धा भाग आणि श्लोक क्रमांक 2 आणि 3 ही भक्ती किती महत्त्वाची आहे किंवा हिचे गुणधर्म काय आहेत, भक्ती नाही केली तर काय होऊ शकतं, एवढा चांगला मार्ग जर सोडला तर काय होईल, याचं वर्णन बाकीच्या 3ऱ्या श्लोकापर्यंत आहे. नंतर पुढच्या 7 श्लोकामध्ये म्हणजे 4 ते 10 मध्ये भगवंत ऐश्वर्य ज्ञान सांगतील. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय की भगवंतांच्या शक्ती कसे कार्य करतात, ते कसे सर्व व्याप्त आहेत, सर्व कसं त्यांच्यावरती आधारित आहे, या माहितीला म्हणायचं ऐश्वर्य ज्ञान. आपण कालच्या दामोदर लीलेमध्ये बोललो की यशोदा माईला माहीत नाही आहे की पुतनेला कृष्णानेच मारलं किंवा तृणावर्त, आघासुर यांना भगवंतांनीच मारलं, कारण त्यांची भक्ती ही ऐश्वर्यविहीन आहे, या ऐश्वर्याने प्रभावित नाही आहे.
परंतु आपण पण अशी विहीन भक्ती आता करू शकतो का? नाही, कारण यशोदामाई आणि ब्रजवासींची भक्ती खूप उच्च स्तरावरची. सध्या आपण त्या शुद्ध स्तरावरती नाही आहोत. आता आपल्याला हे ऐश्वर्यज्ञान महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला भगवंतांचं महत्त्व समजणार नाही, तर आपण त्यांना लाईटली घेऊ. म्हणून आपल्या स्तरावरती ऐश्वर्यज्ञान खूप महत्त्वाचं आहे. परंतु आता हे तुम्हाला काही नवीन शब्द वाटतील. रागानुगा भक्ती किंवा त्या स्तरावरती भगवत रसाच्या स्तरावरती मग भक्त हे ऐश्वर्यज्ञानातून मुक्त होतो, केवळ प्रेम करतो भगवंतांवर. तर हे ऐश्वर्यज्ञान आहे 7 श्लोकामध्ये, 4 ते 10 मध्ये. नंतर हे 11 ते 25 या तिसऱ्या विभागामध्ये म्हणजे जवळपास 15 श्लोकामध्ये भगवंतांचे वेगवेगळ्या प्रकारचे उपासक, जसे की काही निराकार उपासक आहेत, काही देवी देवतांचे उपासक आहेत, काही विश्वरूपाचे उपासक आहेत. तर हे वेगवेगळ्या प्रकारे कशी उपासना करतात आणि त्यांना काय फळ मिळतं, त्याचा या तिसऱ्या विभागात आपण अभ्यास करू. आणि शेवटच्या विभागामध्ये म्हणजे श्लोक क्रमांक 26 ते 34 म्हणजे जवळपास 9 श्लोकामध्ये ही भक्ती किती महान आहे आणि भगवंतांचं शुद्ध भक्तांवरती किती प्रेम आहे, त्याला ते कसे माफ करतात, किंवा त्याचा जन्म किंवा भौतिक परिस्थिती किती जरी निकृष्ट असली तरी भगवंत त्याला कसं आपलंसं करतात, या गोष्टीचं वर्णन शेवटच्या विभागात आहे. तर 9वा अध्याय, एकूण श्लोक 34, त्याच्यामध्ये 4 विभाग आणि 8व्या अध्यायाशी संबंध आपण बघितला. तुम्हाला कुठेही प्रश्न असला तर मध्येच थांबवू शकता तुम्ही. तर आता आपण सुरुवात करूयात पहिल्या श्लोकाला गाऊन. पहिल्या श्लोकामध्ये ही भक्ती करण्यासाठी किंवा हे भक्तीचं ज्ञान मिळवण्यासाठी किंवा गीतेचं ज्ञान मिळवण्यासाठी काय पात्रता पाहिजे ते सांगणार आहेत आणि या ज्ञानाची महती पण सांगणार आहेत. दोन्ही गोष्टी आहेत. आपण श्लोक गाऊया. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. तर आपण आता या श्लोकाचा अभ्यास करू. इथे एक एक शब्द आपण बघत जाऊया. तर या श्लोकामध्ये इदम तू ते म्हणजे अर्जुन मी तुला प्रवक्ष्यामी. प्रवक्ष्यामीचा काय अर्थ दिला आहे बघा बरं भाषांतरामध्ये, पान नंबर 323. अर्जुन मी तुला हे ज्ञान आता सांगणार आहे, शुद्ध भक्तीचं ज्ञान. तर हे शुद्ध भक्तीचं ज्ञान कसं आहे, एक शब्द वापरला आहे गुह्यतमम. गुह्यतमम आहे, गुह्यतम नाही आहे, हे लक्षात ठेवा. गुह्यतमम याने अर्थ बदलतो. तर गुह्यतम म्हणजे काय, परम गोपनीय. तर मग कुणी म्हणेल की याचा काय, कुणी म्हणेल म्हणजे याचा काय अर्थ होतो. तर आपण व्याकरणामध्ये बघतो सुपरलेटिव्ह डिग्रीज इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये तरतम्य भाव म्हणतात. तर गोपनीय, अधिक गोपनीय आणि परम गोपनीय. आता अधिक गोपनीयला दुसरा काय शब्द आहे मला माहीत नाही, पण गोपनीय, अधिक गोपनीय आणि परम गोपनीय असे ज्ञानाचे वेगवेगळे स्तर आहेत. तर गोपनीय ज्ञान कोणतं आहे, आत्म्याच्या संदर्भात जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला म्हणायचं गोपनीय ज्ञान. तर कोण सांगेल का बरं या ज्ञानाला गोपनीय, कुठेही आपण आत्म्याच्या संदर्भात ज्ञान मिळवलं आहे आत्तापर्यंतच्या अभ्यासात. परफेक्ट. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आत्म्याचं ज्ञान मिळवलं आणि बाकीच्या पण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या अध्यायात थोड्याफार प्रमाणात कुठे कुठे संदर्भ होता, पण मेनली आपण दुसऱ्या अध्यायात ज्ञान मिळवलं. तर केवळ आत्म्याच्या स्तरावरचं जे ज्ञान आहे, किंवा मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, शरीर नष्ट झाल्याने आत्मा नष्ट होत नाही, एकच शरीर बालपणातून, तरुणपणातून म्हातारपणापर्यंत जातं आणि नंतर मृत्यू पावतं, पण आत्मा तोच असतो. आत्मा अविनाशी आहे, त्याचे तुकडे करता येत नाही, त्याला भिजवता येत नाही, त्याला जाळता येत नाही. हे जे सगळं आपण ज्ञान दुसऱ्या अध्यायात घेतलं याला गोपनीय ज्ञान म्हणायचं. तर गोपनीय का, कारण या जगामध्ये ना बरेचसे ज्ञान आहेत बघा. आता
फिजिक्स, केमिस्ट्री, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे. तर या ज्ञानाकडे लोकांचं खूप लक्ष आहे, परंतु आत्म्याच्या ज्ञानाला कोणी काही लक्ष देत नाही किंवा भाव देत नाही असं आपण म्हणू शकतो. असं कोणतं कॉलेज आहे का जगामध्ये जिथं आत्मज्ञान शिकवलं जातं? आहे का नाही आहे? नाही आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून हे गुह्य ज्ञान आहे. एवढं स्पष्ट असूनही त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही किंवा कुणाला माहिती नाही. नंतर गुह्यच्या वरचा जो स्तर आहे, गोपनीयच्या वर, तर मराठीमध्ये अधिक गोपनीय म्हणतील की काय म्हणतील मला माहीत नाही, पण मी अधिक गोपनीय असा शब्द वापरतो आहे. तर त्याला संस्कृतमध्ये म्हणायचं गुह्यतम. गुह्य नंतर गुह्यतम, गुड नंतर बेटर आणि बेस्ट. आता हे बेटरच्या स्तरावरती गुह्यतम. तर गुह्यम नंतर गुह्यम गुह्यतर आहे. तुमचं कन्फ्युजन नका होऊ देऊ. गुह्यम, गुह्यतर आणि गुह्यतम. गुह्यतर म्हणजे बेटर. तर या आत्मज्ञानापेक्षा आणखीन वरचं नॉलेज आहे प्राधान्यभूत भक्तीचं. प्राधान्यभूत भक्तीचं नॉलेज आपण कुठं घेतलं आठवतं? प्राधान्यभूत भक्ती म्हणजे योगमिश्र भक्ती, कर्ममिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती. आठवतं तुम्हाला कुठं अभ्यास केला होता आपण? बरं, तुम्हाला ते 4 प्रकारचे भक्त आठवतात? आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. हां, तर या जो श्लोक आहे ना, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुना, आर्तो, जिज्ञासूर, अर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. तर या श्लोकामध्ये 2 प्रकारच्या भक्तांचं वर्णन आहे. एक म्हणजे पहिले तिघं जे आहेत ते कर्ममिश्र आहेत आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानमिश्र आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये आपण ज्या योगीचं वर्णन ऐकलं की तो कसे डोळे मिटून ठेवतो, आज्ञाचक्रातून आत्म्याला बाहेर काढतो, तर तो भक्तीमध्ये थोडंसं योगाचं मिश्रण आहे, म्हणून तो योगमिश्र भक्त आहे. तर हे तिघंही प्राधान्यभूत भक्त आहेत. म्हणून अध्याय 7 आणि 8 हे प्राधान्यभूत भक्तीचं म्हणजे गुह्यतर ज्ञानाचं वर्णन करतं. आत्मज्ञानापेक्षा थोडा वरचा स्तर आहे. आपण बघितलं गुह्य ज्ञान 2ऱ्या अध्यायामध्ये, गुह्यतर ज्ञान 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये, आणि गुह्यतम ज्ञान. गुह्यतम म्हणजे परम गोपनीय. गोपनीय, अधिक गोपनीय आणि परम गोपनीय. अधिक गोपनीयला दुसरा काही शब्द वापरता येईल का मराठीमध्ये? ठीक आहे, तुम्हाला पण माहीत नाही वाटतं. नाही आहे का? ठीक, आपण अधिक गोपनीयच म्हणूया. तर ते झालं गुह्यतर. आता गुह्यतम म्हणजे परम गोपनीय, जे खूप गोपनीय ज्ञान आहे, ते ज्ञान आता भगवंत सांगणार आहेत. इथे बघा शब्द काय वापरला, गुह्यतमम, म्हणजे इथे परम गोपनीय ज्ञान सांगणार आहेत. तर हे परम गोपनीय ज्ञान कशाचं आहे? तर शुद्ध भक्तीचं ज्ञान आहे. शुद्ध भक्तीचं अधूनमधून काही ठिकाणी संदर्भ आलेला आहे. शुद्ध भक्तीचा बिलकुलच संदर्भ नाही आला असं नाही. जसं की 8व्या अध्यायामध्ये आपण ते एका ठिकाणी बघितलं होतं ना, तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना अनन्यचेता सतम सततम यो माम स्मरती नित्यशा तस्य अहम सुलभ पार्थस्य नित्ययुक्तस्य योगिना. तिथं मी तुम्हाला बोललो होते शुद्ध भक्तीचं वर्णन आहे. तुम्ही परत नोट्स वाचताय की नाही वाचताय? हो की नाही? मग तुम्ही हे तुम्हाला आठवतं की एका ठिकाणी असं मी बोललो होतो हे शुद्ध भक्तीचं वर्णन आहे, असं तुम्ही लिहून ठेवलं होतं? नाही लिहिलं? 8वा अध्याय श्लोक क्रमांक 4 आहे ना, 14वा आहे ना, तिथे मी बोललो होतो ना हे शुद्ध भक्तीचं वर्णन आहे. हा व्यक्ती अनन्य चेता म्हणजे काय, सततम म्हणजे काय, हे सगळं आपण बघितलं होतं ना, की वेळेवरती तो निर्भर राहत नाही. अनन्य चेता म्हणजे केवळ भगवंतच त्याचे टार्गेट आहे. तर अधूनमधून वाचा, म्हणजे नाहीतर तुम्हाला विषय कठीण वाटेल. तर ठीक आहे, त्या ठिकाणी पण आलं होतं शुद्ध भक्तीचं वर्णन, पण या 9व्या अध्यायामध्ये केवळ शुद्ध भक्तीचंच वर्णन आहे. आणि यालाच वेगवेगळे समानार्थी शब्द येतील, त्याला तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. अनन्य भक्ती, केवल भक्ती, निष्किंचन भक्ती, अकिंचन भक्ती, शुद्ध भक्ती, प्रेमभक्ती नाही, हे जे शब्द आहेत ते शुद्ध भक्तीचे. तर या भक्तीबद्दल अर्जुन मी इथे सांगणार आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामी. अर्जुन, मी तुला आता या शुद्ध भक्तीबद्दल सांगणार आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना? हां, तर आता त्याच्या पुढे एक शब्द वापरला आहे भगवंतांनी. प्रवक्ष्यामीच्या नंतर काय शब्द आहे?
शब्दार्थामध्ये बघा, अनसूयवे. तर अनुसया हे ज्यांचं नाव होतं त्याचा अर्थ काय होतो? अनुसया म्हणजे असूया म्हणजे द्वेष, मत्सर. तर अनसूयवे म्हणजे हे ज्ञान मिळवण्यासाठी व्यक्ती निर्मत्सरी असणं खूप आवश्यक आहे. आता हे मत्सर आपण भगवंतांबद्दल पण बोलू शकतो. कोण सांगेल कसा भगवंतांबद्दल मत्सर असतो लोकांना? ओके, परफेक्ट. इंद्रियतृप्तीची इच्छा म्हणजे हा भगवंतांचा द्वेषच आहे. कारण सगळं काही भगवंतांसाठीच आहे ना, पण आपण तिथे स्वतःला भोगता समजतो. तर दुसऱ्या ॲक्च्युली भगवंत सगळ्या गोष्टीचे भोगता आहेत, पण आपण स्वतःला भोगता समजतो. तर ही भगवंताबद्दलची एक प्रकारची म्हणजे महत्त्वाची ईर्ष्या आहे. ते स्वामी असून आपल्याला भोग करायचा आहे. तर आणखीन जसं की लोक बोलतात ना की कृष्णाच्या एवढ्या पत्नी का होत्या, त्याने रासलीला का केली, किंवा कृष्णच का तुम्ही म्हणता, खरंच कृष्ण होता का, किंवा कृष्ण एक कल्पना आहे, किंवा ब्रह्म कृष्ण होऊन आलं. जसं भगवंत बोलले ना, अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम बुद्धया ते परम भावमजानंतो लोको माम अजमव्ययम. तर हे अशा प्रकारचे बोलणे जे आहे ना, ते पण भगवंतांबद्दल मत्सर दर्शवतं. तर हे भगवंतांबद्दल मत्सर आहे, आणि इतरांचा मत्सर करणं हे सुद्धा भगवंतांचाच मत्सर आहे. तर गौरांग प्रभू कसं स्पष्ट करतात, आपण दुसऱ्याचा मत्सर का करतो की तो व्यक्ती सुंदर आहे, किंवा त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, तो किंवा ती, किंवा त्यांच्याकडे संपत्ती आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्यांचा मत्सर करतो की माझ्याकडे हे नाही आहे, यांच्याकडे आहे. तर त्यांच्याकडे का आलं? कारण भगवंतांनी त्यांना दिलं त्याच्या कर्मानुसार. तर आपण जर त्या व्यक्तीचा मत्सर करत असू तर आपण भगवंतांना एका दृष्टिकोनातून कमी इंटेलिजंट समजतो. कारण भगवंतांना माहीत आहे ना कुणाला काय दिलं पाहिजे, ते बरोबर त्यानुसार देतात. तर हा सुद्धा एक प्रकारचा मत्सर आहे. तर थोडक्यात भगवंताबद्दलचा मत्सर किंवा कुठल्याही प्रकारचा मत्सर जर हृदयात नसेल तर हे ज्ञान त्या व्यक्तीसाठी खूप सोपं आहे किंवा सहज मिळेल. पण आपण म्हणू की सध्या तर आपण त्या निर्मत्सराच्या स्तरावरती नाही आहोत, परंतु आपण भक्तीच्या साहाय्याने निर्मत्सरी होण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं की भागवतमच्या दुसऱ्या श्लोकामध्ये पण येतं, धर्म प्रोजित कैतवत्र परमो निर्मत्सराम सताम. हे ज्ञान निर्मत्सरांसाठी आहे, किंवा या ज्ञानाने व्यक्ती निर्मत्सरी पण होतो. तर इथे अर्जुन म्हणतात की भगवंत म्हणतात की अर्जुन, मी तुला परम गोपनीय ज्ञान सांगत आहे. हे परम गोपनीय ज्ञान म्हणजे भक्तीचं ज्ञान, आणि या ज्ञानासाठी एक आवश्यक पात्रता आहे की व्यक्ती निर्मत्सरी असला पाहिजे. खास करून भगवंतांबद्दलचा द्वेष. जे लोक असे भगवंतांबद्दल बोलतात त्यांना भक्ती स्वीकारायला जमतच नाही. नंतर का बरं अर्जुनला भगवंत सांगत आहेत, तर बलदेव विद्याभूषण स्पष्टीकरण देतात की आपण आपल्या जवळच्या आपल्या अचिव्हमेंट्स, आपल्याकडे काही नवीन गोष्ट आहे किंवा काही आपण कमावलं तर आपण कुणाला सांगतो? पहिल्यांदा म्हणजे किंवा जनरली आपण कुणाला सांगतो? जनरली आपण आईवडिलांना सांगतो किंवा मुलांना. कारण का सांगतो? आपल्याला माहिती आहे की हे माझे परम शुभचिंतक आहेत आणि यांच्या मनात माझ्याबद्दल मत्सर नाही आहे. आणि आता समजा आपण कार घेतली आणि शेजारी खूप मत्सरी असेल, तर त्याला जाऊन त्याच्या घरासमोर कार दाखवली तर काय होईल? त्याच्या मनातली ईर्ष्या आणखीन वाढेल, कदाचित गुपचूप हवा सोडून देईल. तर हे म्हणून आपण अशाच व्यक्तीला आपलं मन प्रकट करतो की जो आपल्याबद्दल ज्याच्या मनात मत्सर नाही. खास करून आईवडील याचे खूप चांगले उदाहरण आहेत. आपल्याला भीती नसते की आईवडिलांना काय वाटेल, म्हणजे काय मत्सर करतील. तसंच हा अर्जुन भगवंतांचा एकदम खूप जवळचा भक्त आहे, आणि अर्जुन पूर्णपणे निर्मत्सरी आहे. अर्जुनाचे आपण चांगले गुण पहिल्या अध्यायात पण बघितले होते. म्हणून जसा मुलांना आईवडील जवळचे असतात, तसे भगवंतांना
मित्र म्हणून किंवा भक्त म्हणून अर्जुन खूप जवळचा आहे आणि अर्जुन निर्मत्सरी आहे, म्हणून भगवंत त्याला हे सांगत आहेत. तर परंतु अर्जुनामुळे आपल्याला पण मिळत आहे, ही वेगळी गोष्ट आहे. आणि कारण भगवंतांना माहिती आहे की जर मी अर्जुनला सांगलं की मत्त परतर नान्यत किंचित अस्ति धनंजय सर्वस्याहम हृदि सन्निविष्टो किंवा वेदेश्च सर्वैरहम वेद्यो किंवा अहम सर्वस्य प्रभो, की मीच सगळ्याचा स्रोत आहे, मीच सगळ्यांना पकडून ठेवतो, मग मीच सर्व व्याप्त आहे, मी हे करतो, मी ते करतो, मीच ज्ञान आहे, मीच ज्ञानाचा सागर आहे, मीच 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 म्हटलं तर जनरली भौतिक जगात लोकांना काय वाटते, काय गर्विष्ठ माणूस आहे, मी हे मी ते मी सांगत बसतोय असं वाटतं. परंतु भगवंतांना माहिती आहे की अर्जुनला असं नाही वाटणार. आणि हे भगवंतांचा गर्विष्ठपणा नाही आहे. तुम्हाला मी आधी पण बोललो असेल की समजा एखादा ॲक्सिडेंट हायवेवरती झाला आणि त्या प्रवाशांमध्ये एक प्रवासी डॉक्टर आहे आणि तो जर सांगत असेल की अरे मी सर्जन आहे, मी MBBS MS केलं आहे, मी उपचार करू शकतो, माझ्याकडे यांना घेऊन या, तर तो त्या व्यक्तीचा गर्व नसतो, तर तो मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण डिग्री दाखवली किंवा डिग्रीबद्दल सांगितलं लोकांना विश्वास येईल उपचार घेण्यासाठी. तसं हा जग म्हणजे एक ॲक्सिडेंटच आहे, सगळीकडे तर अशुभच आहे. तर भगवंत जेव्हा स्वतःबद्दल असं सांगतात तो अहंकार किंवा गर्विष्ठपणा किंवा दंभिकपणा नाही आहे, तर तो डॉक्टरसारखा आहे. भगवंत मदत करण्यासाठी आपल्याला सांगतात की माझी शरण घ्या, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. परंतु बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काही लोकांचं असं म्हणजे आत्ता पण लोक बोलतात की एवढा गर्विष्ठ देव आम्ही कधी बघितला नाही कृष्णासारखा. पण तो गर्व नाही आहे, तर ती मदत करण्याची भावना आहे. आणि भगवंताला माहीत आहे की अर्जुन असा गैरसमज करणार नाही, म्हणून भगवंत अर्जुनला सांगत आहेत. हे अनुसूयवेचं आपण स्पष्टीकरण बघितलं, गुह्यतमाचं आपण स्पष्टीकरणमध्ये बघितलं. गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम, आत्मज्ञान, प्राधान्यभूत भक्तीचं ज्ञान आणि हे ज्ञान आहे केवला भक्तीचे 3 स्तर. अनसूय म्हणजे व्यक्ती असूयापासून मुक्त असला पाहिजे, अर्जुन तसा आहे. भगवंतांबद्दल ईर्ष्या कसे लोक करतात आपण ते बघितलं. आणि भगवंत अर्जुनला का सांगत आहेत, कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे की हा व्यक्ती मिसअंडरस्टँडिंग करणार नाही आणि मला गर्विष्ठ समजणार नाही, आणि हा भगवंतांचा गर्व नाही आहे. आणि तुमच्याकडे जर गीता असेल तर अध्याय 18 श्लोक क्रमांक 67 काढू शकता का? पहिली गोष्ट तुमच्याकडे गीता असली पाहिजे. आहे सर्वांकडे? अध्याय 18 श्लोक क्रमांक 67 किती पान नंबरवर आहे? 600 ना. ठीक आहे, 1 मिनिट. तर या श्लोकाचं वाचन करण्याची तर काही गरज नाही, पण ठीक आहे. वाचन करायचं का फक्त पुढे अर्थ बघून घ्यायचं? ठीक, वाचन पण करूया, जाऊ द्या, काय हरकत नाही. इदं तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च अश्रुश्रुवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति. कोणीतरी एक जण मोठ्या आवाजात त्याचं भाषांतर वाचा. तुम्हाला काय कनेक्शन समजलं आपल्या श्लोकामध्ये आणि या श्लोकामध्ये? काय कनेक्शन आहे? पण या भाषांतरामध्ये आणि आपण ज्या श्लोकाचा अभ्यास करतोय त्याच्यामध्ये काय संबंध तुम्हाला मिळाला? तर अर्जुनला का भगवंत सांगत आहेत? कारण अर्जुन अनसूयवे आहे, तो मत्सरी नाही आहे, द्वेषी नाही आहे. आणि या 18व्या अध्यायाच्या 67 नंबरच्या श्लोकात सांगितलं आहे, जो द्वेषी आहे, बघा सर्वात शेवटचा शब्द आहे अभ्यसूयती. असूयती. असूया हा शब्द तिथे तुम्हाला वाटतो की आहे की नाही आहे? अभ्यसूयतीमध्ये असूयती आहे की नाही आहे? आहे. तर याचा अर्थ भगवंत तिथे काय सांगतात, ज्याला माझ्याबद्दल असूया आहे त्याला हे ज्ञान देऊ नका, गीतेचं ज्ञान. तर भगवंत
आधी जे फॉलो करतात तेच पुढे सांगतात. इथे अर्जुनला म्हणतायत 9व्या अध्यायात पहिल्या श्लोकात की अर्जुन तू अनसूय आहे, तुला असूया नाही आहे म्हणून तुला मी सांगतोय. आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंतच सांगतात की हे ज्ञान कुणाकुणाला द्यायचं नाही, त्याच्यापैकी एक व्यक्ती आहे ज्याला माझा द्वेष आहे, त्याला हे ज्ञान द्यायचं नाही. तर एक शास्त्रातला संदर्भ आहे, मी पण हे शास्त्र वाचलं नाही, पण बलदेव विद्याभूषणनं सांगितलं आहे की शास्त्रामध्ये एक निर्देश आहे की गुरु त्यांच्या भक्तांना सांगतो की बाबा तू हे ज्ञान जे आहे ते मत्सरी व्यक्तीला देऊ नको. जनरली ज्ञान मत्सरी व्यक्तीला नाही दिलं पाहिजे, पण आता आपण लोकांना श्रद्धा देऊन ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो म्हणून प्रचार करतो, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु मत्सरी लोकांना ज्ञान देऊ नये असा एक शास्त्राचा नियम आहे. एक मिनिट, इथे एक श्लोक आला होता, कुठे गेला तो? ठीक आहे, हे कुणाच्या तात्पर्य, बलदेव विद्याभूषणच्या तात्पर्यामध्ये मी एक श्लोक बघितला होता. ठीक आहे, आपण असा एक शास्त्रिक नियम आहे की बाबा द्वेषी व्यक्तीला ज्ञान देऊ नये. प्रश्न काय तुमचा? आधी अश्विनी माताजी विचारा, मग लीला माताजी. यस माताजी. हां, त्या ज्ञानानेच बघा. आता इथे खूप वेगवेगळ्या, आता हा विषय फार मोठा आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण 5व्या अध्यायामध्ये एक श्लोक बघितला होता की अशा व्यक्तीला डिस्टर्ब करू नये. कुणाला आठवतं असा आपण एक श्लोक बघितला होता? ती मी काय नोंद करून ठेवत नाही. आठवतं का तुम्हाला? कोणाला डिस्टर्ब करू नये असं भगवंत एका ठिकाणी म्हणले होते. बाकीच्या कुणाला आठवते की नाही? थांबा, मी तो श्लोक शोधतो. अरे कोणता आहे? 4था नाही, 5वा पाहिजे. तर माताजी कसं आहे की आपण भक्ती जेव्हा प्रचार करतो ना तेव्हा त्यांना हे ज्ञान देताना आपण त्यांच्यामध्ये श्रद्धा पण निर्माण करतोय प्रसादाच्या द्वारे, कीर्तनाच्या द्वारे, आणि त्याच्यानंतर आपण हे ज्ञान देतो. पण तुमचा जो प्रश्न आहे की अशा जर व्यक्ती निर्मत्सी असेल त्याला देऊ शकतो का, तर आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करायचा. आता त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तर अरे तो श्लोक काय आहे? लीना माताजी तुमचा काय प्रश्न आहे? हां हां, तर त्याच्यामध्ये एक नामापराधामध्ये एक अपराध असा पण आहे 9वा की संगीतामध्ये तुम्हाला 9वा नामापराध आठवतो? टू टू एक्सप्लेन द ग्लोरीज ऑफ होली नेम टू द अनफेथफुल पर्सन, असं आहे ना 9वा नामापराध. काय आहे? हां, तर तो एक नाम अपराध आहे. परंतु प्रभुपाद या श्लोकामध्ये, मला तो श्लोक पटकन मिळत पण नाही, 5व्या अध्यायामध्ये प्रभुपाद एका श्लोकात सांगतात की याची अंडरस्टँडिंग काय, की हे आपण कसं समजायचं. तुमच्यापैकी कोणालाच आठवत नाही तो श्लोक? एक तर मला सगळं काय तो श्लोक आहे? अरे बाबा, की अशा व्यक्तीला डिस्टर्ब करू नये. ठीक आहे, तर असं त्याची अंडरस्टँडिंग आहे की कारण हे जे मत्सरी लोक आहेत ना त्यांना ऑलरेडी भगवंतांबद्दल काहीच, आता समजा तुम्हाला ते उदाहरण द्यायचं झालं, ते केरला स्टोरीवाले लोक आहेत, त्या प्रकारचे लोक, तर त्यांना सांगितलं ना तर ते अधिकच मत्सर करतात. म्हणून अशा, आता आम्हाला श्लोक भेटला आहे बघा, अध्याय 3 श्लोक क्रमांक 26, पान नंबर 141. न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम जोषयेत सर्वकर्माणी विद्वानयुक्त समाचरण, की अशा लोकांना हे सांगू नये. परंतु तिथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय म्हणतात,
अरे तू आणखीन वेगळा काहीतरी श्लोक आहे वाटतं. ठीक आहे, तो श्लोक मला कधी जर भेटला तर मी तुम्हाला सांगेल. की प्रभुपाद म्हणतात की भगवंतांचे भक्त अधिक दयाळू असतात. जरी भगवंत असे बोलले की अशा व्यक्तींना सांगू नका, तरी भगवंतांचे भक्त रिस्क घेऊन सांगतात. परंतु एक सामान्य नियम आहे की मत्सरी लोकांना हे सांगू नये, कारण त्याच्याद्वारे त्यांचा मत्सर अधिकच वाढत जातो. मग याला सोल्युशन काय, प्रचार कसा होईल, तर त्यांना श्रद्धा देण्याचा प्रयत्न करायचा आधी सांगण्याच्या पूर्वी. जसं की प्रसाद देणे किंवा कीर्तनाला बोलवणे किंवा सेवेची संधी, तर त्याच्यानंतर आपण सांगू शकतो. पण आपण एवढा विचार, मला तरी वाटतं एवढा विचार करण्याची गरज नाही की बाबा याला सांगायचं की नाही सांगायचं. तर ठीक आहे, आणखीन कोणाचा काही प्रश्न याच्यावर? हो की नाही? नाही आहे ना, तर ठीक आहे, आपण पुढे बघूया. ठोंबरे माताजी थोडंसं क्लॅरिफिकेशन मिळालं का आणखीन कन्फ्युजन आहे? हां ठीक आहे, मग आता समोर जाऊया. तर इदम तू ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे, इथपर्यंत आपण बघितलं. प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगतात की बरेचसे टीकाकार जे आहेत ते सुद्धा भगवंतांचा द्वेष करतात. जसं की द्वेषाचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कृष्ण एक खूप मोठा राजनीतिक व्यक्ती होता, तो ईश्वर नव्हता, असे म्हणणारे पण टीकाकार आहेत ज्यांनी गीतेवरती टीका लिहिली. तर प्रभुपाद म्हणतात हे सगळे द्वेषी लोक आहेत, तर यांच्या टीकेचा आपण अभ्यास नाही केला पाहिजे, कारण त्यांना भगवंतांबद्दल मत्सर आहे. हे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आहे. तर मग ज्ञान विज्ञान सहितम, पुढची ओळ. तर ज्ञान म्हणजे काय, शुद्ध भक्ती. शुद्ध भक्तीचं बघा, या अध्यायामध्ये ज्ञान म्हणजे शुद्ध भक्ती हे पण लक्षात ठेवा. नाहीतर सामान्यतः ज्ञानाचा अर्थ निर्विशेष ब्रह्मचं ज्ञानाला ज्ञान म्हणतात, परंतु या अध्यायामध्ये ज्ञान म्हणजे शुद्ध भक्ती हे लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्युजन होईल तुम्हाला. तर थोडंसं तुम्हाला टेक्निकल वाटेल, पण का बरं भक्तीला ज्ञान म्हणतायत? कारण भक्ती ही, भक्तीचं जे ज्ञान आहे किंवा भक्तीची जी क्रिया आहेत त्या भगवंतांच्या ज्ञानशक्तीपासून येतात. जसे भगवंतांकडे 3 शक्ती आहे ना, सतशक्ती, चितशक्ती आणि आनंदशक्ती. तर चित म्हणजे ज्ञान, तर या ज्ञानशक्तीपासून भक्तींच्या क्रिया प्रकट होतात. म्हणून या भक्तीला ज्ञान पण असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञान म्हणजे ज्या गोष्टीनं आपल्याला काहीतरी कळतं, जसं की आपल्याला समजा अक्षरज्ञान झालं, अक्षरज्ञानाने आपल्याला गोष्टी समजतात, इथे काय लिहिलं आहे, पुस्तकात काय सांगितलं आहे. तर तसंच या भक्तीच्या ज्ञानाने आपल्याला भगवंतांबद्दल कळतं, म्हणून याला ज्ञान म्हणण्याचं हे दुसरं कारण आहे. ज्ञान का म्हणतात भक्तीला असं मी तुम्हाला सांगितले, कारण भगवंतांच्या ज्ञानशक्तीतून भक्तीच्या क्रिया प्रकट झाल्यात आणि याच्याद्वारे आपल्याला भगवंतांबद्दल कळतं किंवा त्यांची अनुभूती होते. दुसरा शब्द आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे या भक्तीच्या अंगाद्वारे किंवा या भक्तीच्या ज्ञानाद्वारे आपल्याला भगवंतांचा साक्षात्कार होईल. अर्जुन काय म्हणतात, मी तुला काय सांगणार आहे, ज्ञान विज्ञान सहितम, मी तुला हे परम गोपनीय ज्ञान देते, म्हणजे भक्तीचं ज्ञान प्रदान करतो आणि त्याच्याद्वारे तुला भगवंतांचा अनुभव होईल किंवा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. आचार्यांनी सांगितले की भगवंतांची अनुभूती होईल. हे दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो. आणि शेवटचा शब्द आहे मोक्षशे अशुभात. मोक्ष म्हणजे मुक्ती पण होतो किंवा त्यातून बाहेर पडणं असं पण होतं. तर तू अशुभातून बाहेर पडशील. तर अशुभातून बाहेर पडणं म्हणजे काय, या भौतिक जगातून बाहेर पडशील, कारण हे भौतिक जग अशुभच आहे. तर तुम्ही पुण्य करा पाप करा, सर्वांना दुःख भोगावंच लागतं, कारण हे जग पूर्णपणे अशुभ आहे. तर या भक्तीच्या ज्ञान आणि विज्ञानाद्वारे अर्जुन तू अशुभातून मुक्त होशील, किंवा जो कोणी स्वीकार करेल तो या अशुभातून मुक्त होईल. तर असा या श्लोकाचा अर्थ आहे. इदम तू ते गुह्यतमं, परम गोपनीय ज्ञान तुला सांगत आहे, प्रवक्ष्यामि. का, कारण तू अनसूय आहेस, तुला मत्सर नाही आहे, माझा द्वेष नाही आहे. आणि हे भक्तीच्या ज्ञानाला, याला भक्तीच्या अंगाला ज्ञान म्हणायचं, कारण भगवंतांच्या ज्ञानशक्तीतून हे निर्माण होती, भक्ती आहे. आणि याच्याद्वारे या ज्ञानात भगवंतांची अनुभूती होते आणि अशुभातून मुक्त होतो व्यक्ती. म्हणजे एका प्रकारे दुःखातून मुक्त होतो, त्याला माझी प्राप्ती होते किंवा माझ्या धामात येतो किंवा या संसारातून बाहेर पडतो. तर असा हा होता पहिला श्लोक. याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? एखादा शब्द समजला नाही किंवा कठीण वाटला?
याला याला जाणून ज्ञात्वा, म्हणजे मी तुला जे सांगणार आहे त्याला ज्ञानून त्याला ज्ञानून आहे, त्याला जाणून काय होईल, मोक्षसे अशुभात, तू अशुभातून अर्जुन बाहेर पडशील. तर ठीक आहे, तर आपण बघूया. बघा हे काही पॉईंट्स मी लिहिले त्याचं एकदा वाचन करू. गीतेचा पहिला अध्याय हे गीतेचं ओळख आहे, याला मला वाटतं मराठीत उपोद्घात काहीतरी म्हणतात, किंवा पहिला अध्याय म्हणजे इंट्रोडक्शन आहे गीतेला. दुसऱ्या 2 अध्यायामध्ये आत्म्याचं ज्ञान आपण बघितलं, त्याला गुह्य ज्ञान म्हणायचं. नंतर अध्याय 7 आणि 8 मध्ये गुह्यतर ज्ञान आहे, म्हणजे प्राधान्यभूत भक्तीचं ज्ञान, कर्ममिश्र, ज्ञानमिश्र, योगमिश्र. या 9व्या अध्यायामध्ये गुह्यतमम ज्ञान सांगत आहेत, जे अनन्य किंवा शुद्ध भक्ती आहे आणि हे परम गोपनीय आहे. आणि या ज्ञानाचा परिणाम काय होतो, तो व्यक्ती पूर्णपणे क्लेशातून मुक्त होतो. अनसूये म्हणजे हे ज्ञान कोण जाणू शकतं किंवा कोणाला दिलं पाहिजे किंवा कोण घेऊ शकतं, जो निर्मत्सरी आहे. आणि मत्सरी लोकांनी लिहिलेले भाष्य वाचू नये असा अर्थ होतो. इथे ज्ञान म्हणजे भक्ती आणि विज्ञान म्हणजे भगवत साक्षात्कार. तर ठीक आहे, हा समोर पण मुद्दा येईल, परंतु हे सगळं जाणून घेण्याची काय गरज आहे, एवढं किचकट भगवंतांची पराशक्ती आहे, अपराशक्ती आहे, सर्व व्याप्त आहे, हे सगळं जाणून घेण्याची काय गरज आहे, फक्त दामोदर लीलाच ऐकायची, किती ऐकायला मधुर वाटते असं आपल्याला वाटेल. परंतु चैतन्य चरितामृतमध्ये सांगितले, सिद्धांत बोलिया चित्ते ना कर आलस, ही आहे ते सुदृढ लागे कृष्णे मानस. सिद्धांत समजून घ्यायला आळस नाही केला पाहिजे, कारण नाही तर आपल्याला कृष्ण एक सामान्य व्यक्ती वाटेल, सामान्य मुलासारखा रडत होता, किंवा गोपींसोबतच्या ज्या लीला आहेत त्या पण सामान्य वाटेल आणि आपण अपराध करून बसू. म्हणून हे सगळं किचकट ज्ञान पण घेणं खूप आवश्यक आहे. त्याने कळेल की ही व्यक्ती साधारण मुलगा नाही आहे, हे परम सत्य आहे. जसं की दामोदर अष्टकामध्ये पहिल्या श्लोकात काय बोलतात सत्यव्रत मुनी? पहिला श्लोक काय दामोदर अष्टकमचा? नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम. की बाबा, म्हणजे हे मी माझ्या मनाने असा अर्थ घेतला आहे की आता तुम्हाला मी जे पुढे ज्या व्यक्तीबद्दल सांगणार आहे, या बाळाबद्दल, या छोट्याशा याने काय काय केलं, तर तो साधारण बाळ नाही आहे. तो कोण आहे? नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम. तो बाळ सच्चिदानंद आहे, हे आधी समजून घ्या, नंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील. नाही तर वाटेल की जसे एखादी आई लहान मुलाला फटके देते तसाच हा एक कोणी मुलगा आहे की नाही. म्हणून पहिल्याच ओळीमध्ये सत्यव्रत मुनी सांगतायत की बाबा हा कोणी साधारण मुलगा नाही आहे. म्हणून आपल्याला पण इथे समजून घेताना हे सगळं ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे की भगवंत कोण आहेत. तर इथेपर्यंत तुम्हाला काही प्रश्न नसेल तर आपण समोर जाऊया. हे पण मी तुम्हाला बघा, गीता ही सर्व शास्त्रांचा सार आहे. जसं की असं म्हणतात ना, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. सगळ्या शास्त्राचं सार ही गीता आहे. आणि गीतेचा सार मधले 6 अध्याय 7 ते 12 आणि 7 ते 12 मधला सार अध्याय 9 आणि 10, हे लक्षात ठेवा. म्हणून हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. हे डॉक्टरचं मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर आता आपण पुढचा श्लोक गाऊया. मला ते ज्ञानीबद्दलच्या श्लोकामध्येच माझं मन अटकलं. ठीक आहे, ते नंतर बघूया. तुम्हाला काही प्रश्न आहे? बरं ठीक आहे, जर तुम्हाला प्रश्न नसतील ना तर तुम्ही असे श्लोक नंबर 1 मध्ये हे आपण चर्चा केली होती, जे मध्ये तुम्हाला आवडले किंवा समजले ते लिहून ठेवत जा. कारण पुढच्या आता तुम्हाला मी विचारलं प्राधान्यभूत भक्ती म्हणजे काय, तुम्ही एकदम काय म्हणतात, कोटी नाही, कोरीपाटी झाले, असं नको व्हायला ना. आता तर आपण बघितलं. तर ठीक आहे, लिहून ठेवाल तुम्ही? तर आता आपण दुसरा श्लोक बघूया. प्रभुपादांचे तात्पर्यातले मुद्दे मी तुम्हाला सांगून टाकले आधीच. श्लोक नंबर 2 गायचा आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. जसं मी तुम्हाला आधी बोललो ना, पहिल्या 3 श्लोकामध्ये भक्तीची महती, भक्तीचं महात्म्य सांगणार आहेत भगवंत.
तर मागच्या श्लोकामध्ये कोणाला ज्ञान देता येईल ते ज्ञान दिलं पाहिजे ते सांगितलं आणि त्या ज्ञानाचा फायदा काय होतो ते सांगितलं. आणि या श्लोकामध्ये भगवंत भक्तीचे गुणधर्म सांगणार आहेत किंवा भक्तीचे वैशिष्ट्य सांगणार आहेत. तर काय आहेत, किती वैशिष्ट्य आहेत? राजविद्या 1, राजगुह्य 2, पवित्र 3, अनुत्तमम 4, प्रत्यक्षावगमम 5, धर्मम 6, सुसुकम 7, अव्ययम 8. 8 वैशिष्ट्य भक्तीचे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे भक्तीचं की ही राजविद्या आहे. राजविद्या म्हणजे तुमच्या अनुभवानुसार काय काय असेल अर्थ राजविद्येचा? राजा, राजविद्या म्हणजे काय असेल? तुमच्या मनात जो विचार येईल तो सांगा. तर आपण समजा आता म्हटलं की बाबा क्रिकेटमध्ये सचिन राजा आहे, किंवा फुटबॉलमध्ये रोनाल्डो राजा आहे, असं जर आपण म्हटलं तर याचा अर्थ काय होतो की त्या खेळाडूंमध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे. तसं ही भक्ती राजविद्या आहे, याचा अर्थ काय होईल मग? परफेक्ट. तर ही जी भक्तीची विद्या आहे किंवा भक्तीचं ज्ञान आहे हे सर्वश्रेष्ठ आहे, राजासारखं आहे. राजा कसा एकदम मोठा व्यक्ती असतो ना, तशी ही भक्ती राजविद्या किंवा सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. तर प्रभुपादांनी पण तात्पर्यात सांगितलं आहे की या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत. बघा तुम्ही पान नंबर 325 वर या आणि दुसरी ओळ. गौतम, कनाद, कपिल, याज्ञवल्क, शांडिल्य, वैश्वानर आणि वेदांत सूत्राचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्ववेत्ते आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञानी लोक आहेत. कोणी कर्ममीमांसा दिली आहे, कोणी सांख्य दिलं आहे, असे इंग्लिशमध्ये फिलॉसॉफर म्हणता येईल यांना. म्हणून तत्त्वज्ञानाच्या किंवा दिव्यज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही आहे भारतात. आता भगवंत सांगतात की हा 9वा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानाचा राजा आणि निरनिराळ्या तत्त्वज्ञानाचा व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे. तर आता वेगवेगळ्या ज्ञान आहेत, जसे की बलदेव विद्याभूषण म्हणतात शांडिल्य विद्या किंवा दहर विद्या, अशा विद्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान आहेत. तर या सगळ्या तत्त्वज्ञानाचा राजा जर कोणी असेल तर ती आहे शुद्ध भक्ती किंवा हा 9वा अध्याय, असं प्रभुपाद सांगतात. म्हणून पहिला शब्द होतो राजविद्या. सगळ्या तत्त्वज्ञानाचा राजा, सर्वश्रेष्ठ ज्ञान, सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ विद्या. म्हणून भक्तीला काय म्हणायचं? काय म्हटलं आहे इथे? राजविद्या. आणि भक्तीच्या सगळ्या प्रकारामध्ये पण ही राजासारखी आहे. कर्ममिश्र किंवा गुणीभूत, प्राधान्यभूत या सगळ्या आणि उपासनेचे जे काही वेगवेगळे प्रकार असतील, कर्मकांड, ज्ञानकांड, जे काही असेल त्या सगळ्यांमध्ये ही भक्ती ही राजासारखी आहे. म्हणून या जे अर्जुन मी तुला सांगत आहे ही राजविद्या आहे, असा दुसरा अर्थ होतो. आणि एक असा पण अर्थ दिला आचार्यांनी की ही राजा लोकांची विद्या आहे. जे लोक राजासारखे असतात, तर राजासारखे म्हणजे कोणते लोक? जे लोक असं भौतिक समृद्धीची अपेक्षा करत नाहीत किंवा स्वर्गप्राप्तीची अपेक्षा करत नाहीत, भगवंतांवरती शुद्ध प्रेम करतात, असे हे राजासारखे जे लोक असतात निस्वार्थी, त्यांची ही विद्या आहे. म्हणून हिला राजविद्या म्हणतात, असा पण एक अर्थ आहे. आता आपण दुसरा शब्द बघूया, राजगुह्यम. तर ही भक्ती आहे ही खूप गुह्य आहे. सगळ्या गुह्य गोष्टीमध्ये राजगुह्यमध्ये, गुह्यामध्ये सर्वश्रेष्ठ गुह्य किंवा एकदम गुह्य. समजा आता आपण घरात एखादी गोष्ट, घरात म्हणण्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीपासून आपण काही गुपित ठेवलं, तर काही गुपित आपण समजा 10 लोकांना सांगू, काही गुपित 2 लोकांना सांगू, पण एखादं असं गुपित असेल जी आपण कोणाला सांगणार नाही, ते एकदम राजगुह्य, एकदम गुपित. तशी ही केवला भक्ती आहे, ही राजगुह्य आहे, परमगुपित आहे. तर जसं की आत्मज्ञानाबद्दल, जीवात्मा काय आहे हे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या आहेत, पण या विद्यामध्ये परमगुह्य विद्या ही भक्ती आहे, म्हणून तिला राजगुह्य म्हणायचं. तर प्रभुपादांनी तुम्हाला मी जे आधी उदाहरण दिलं ना, की लोकांकडे फिजिक्स, केमिस्ट्री याच्या खूप खूप मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत, पण आत्मज्ञानाची युनिव्हर्सिटी नाही आहे. म्हणून हे
भक्तीचं ज्ञान खूप गुह्य असं प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगतात. बघा, परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकवण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही आहे. म्हणून ही भक्ती आहे खूप गुह्य आहे. किती लोकांना माहिती आहे भक्ती? ज्यांना प्रचार करून आपण सांगतो त्यांना पण समजत नाही. तर जे जगामध्ये 7 अरब लोकांपैकी किती लोकांना माहिती आहे? त्यातल्या त्यात शुद्ध भक्ती किती लोकांना माहिती? त्या दृष्टिकोनातून भक्ती ही खूप गुह्य आहे असं प्रभुपाद सांगतात. तर आपण इथे 2 शब्द बघितले, राजविद्या आणि राजगुह्य. तिसरा शब्द आहे पवित्रम. या पवित्रम शब्दावरती प्रभुपादांनी पण मोठं तात्पर्य दिलं आहे आणि आपण पण त्याचा थोडासा अर्थ बघूया. भक्ती ही खूप गुह्य आहे कारण जास्त लोकांना माहिती नाही आहे, समजत नाही लोकांना, किंवा मोजक्याच लोकांना ही भक्ती समजली आहे. त्याच्यामुळे पण भक्ती ही गुह्य आपण म्हणू शकतो. आता आपण तिसरा शब्द बघूया. तिसरा शब्द आहे पवित्रम. तर पवित्रमचा इथं आचार्यांनी अर्थ काय दिला आहे? पवित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीला शुद्ध करणाऱ्या पद्धतीमध्ये भक्ती ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. जसे की व्यक्तीला शुद्ध करण्यासाठी काही प्रायश्चित्त सांगितले जातात. तुम्हाला माहीत असेल ना की एखादं अमुक पाप केलं तर हे प्रायश्चित्त करा किंवा हे दान करा, अशा गोष्टी सांगितल्या जातात. प्रायश्चित्त आणि पापाने गुरुना छोट्या पापासाठी छोटं प्रायश्चित्त, मोठ्या पापासाठी मोठं प्रायश्चित्त, असं वेगवेगळ्या पापासाठी खूप प्रायश्चित्त सांगलेले आहेत शास्त्रांमध्ये. परंतु सगळ्या गोष्टीपासून, म्हणजे सगळ्याच पापांपासून, सगळ्या अशुद्धीपासून जर शुद्ध करणारी एकच पद्धत असेल तर ती आहे भक्ती. भक्ती व्यक्तीला सगळ्या प्रकारच्या पापापासून मुक्त करते. तर इथं आपण थोडंसं या पापाबद्दल वर्णन ऐकूया. तर पाप हे 3 स्तरामध्ये आपण त्यांचं समजून घेऊया. बघा, एक आहे अप्रारब्ध पाप किंवा कर्म म्हणायचं. अप्रारब्ध कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म, किंवा यालाच भक्तिरसामृत सिंधूमध्ये 5 शब्द सांगले रूप गोस्वामींनी: कूटम, बीजम, फलम, प्रारब्धम आणि अप्रारब्धम. तर हे कसं समजायचं? समजा अप्रारब्धम पाप म्हणजे काय? त्याला संचित अप्रारब्धम कर्म किंवा त्याला संचित कर्म पण म्हणतात. हे फक्त तुम्ही समजून घ्या, तुम्हाला कठीण जरी वाटलं तरी. जे आपण आत्तापर्यंत जेवढे मनुष्य जन्म घेतले, आता हे केव्हापासून सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून जेवढ्या वेळेस मनुष्य जन्म घेतला असेल, तर तेवढ्या जन्मामध्ये जे काही आपण पाप केलं ते सगळं पाप जर एका ठिकाणी जमा केलं तर एक महासागर भरून जाईल. तर या आपल्या पापाच्या महासागराला अप्रारब्ध पाप म्हणायचं किंवा अप्रारब्ध कर्म किंवा संचित कर्म म्हणायचं. समजलं अप्रारब्ध किंवा संचित कर्म म्हणजे काय? हे जास्त डिटेल होते, तुम्हाला कठीण वाटतंय असं आहे का? समजते ना, कारण प्रभुपादांनी पण तात्पर्यातून या गोष्टी सांगितल्यात, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. पान नंबर 326 मध्ये प्रभुपादांनी एक श्लोक दिलाय बघा: अप्रारब्धम फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयते विष्णू भक्तीर रतात्मनाम. हे श्लोक भेटला तुम्हाला 326 वरती? हां, तर हे बघा, अप्रारब्ध, कूट, बीज, फल आणि प्रारब्ध असे पापाचे प्रकार आहेत. अप्रारब्ध पाप म्हणजे आतापर्यंत घेतलेल्या मनुष्य जन्मात आपण जे पाप केले ते जर एका ठिकाणी साठवले तर त्याला असंचित कर्म किंवा अप्रारब्ध कर्म म्हणायचं. तर अप्रारब्ध कर्मातल्या या महासागरातून समजा एक बकेटभर पाणी बाहेर काढलं तर त्या पापापासून म्हणजे पाप हा शब्द बरोबर नाही, कर्म, त्या कर्मापासून आपलं हे शरीर निर्माण केलं जातं. तर या ज्या साठवलेल्या केलेल्या कर्माला अप्रारब्ध किंवा संचित कर्म म्हणायचं. त्या कर्मातून थोडंसं कर्म बाहेर घेऊन आपल्याला हा जन्म सुंदर शरीर किंवा अगलीला काय म्हणतात, कुरूप शरीर, श्रीमंत, गरीब, असं जे काही शरीर स्थिती आणि शरीर दिलं जाते ते ते आपल्या कर्मानुसार त्या महासागरापासून एकच बकेट बाहेर काढलं जातं. त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्माच्या सहाय्याने आपण या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही भोगू ते सगळं प्रारब्ध कर्मामध्ये येतं. नंतर क्रियमान कर्म. क्रियमान कर्म म्हणजे या जीवनामध्ये जे आपण बरे वाईट कर्म करू
त्याचा जो पुन्हा साठा होईल, जे निर्माण होईल त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. तर सांगण्याचं तात्पर्य ते एवढंच आहे, हे सगळं एवढं सांगायचं की इतर ज्या क्रिया आहेत, प्रायश्चित्त किंवा ज्ञानयोग, निष्काम कर्मयोग, ह्या गोष्टी समजा आता हे प्रायश्चित्त आहे, हे थोडंफारच पाप नष्ट करू शकतं. ज्ञानयोग संचित कर्म पूर्णपणे नष्ट करेल, परंतु अशी कोणतीच पद्धत नाही आहे की जी प्रारब्ध कर्माला पण नष्ट करेल. म्हणजे या जन्मात आपण ज्याच्यामुळे आलो त्याला नष्ट करणारी कोणतीच पद्धत नाही, ती एकच पद्धत आहे, ती म्हणजे भक्ती. म्हणून भक्तीला म्हणायचं पवित्रम. शुद्ध करणाऱ्या प्रक्रियांमध्ये, शुद्ध करणाऱ्या पद्धतींमध्ये सर्वात पॉवरफुल जर पद्धत कोणती असेल तर ती आहे भक्ती. भक्तीमध्ये अप्रारब्ध, प्रारब्ध, क्रियमान सगळं काही नष्ट होऊन जातं. हे दुसऱ्या मार्गामध्ये होत नाही. म्हणून भक्तीला म्हणायचं पवित्रमम. पान नंबर 326 मध्ये प्रभुपाद काय लिहितात, मी थोडंसं वाचतो. प्रभुपाद या पापाला समजण्यासाठी झाडाचं उदाहरण देतात. जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही, त्यासाठी काही काळ जावा लागतो. 326. सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते, त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो, मग त्याची फुले आणि फळे लागतात. जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फळांचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्म ही फलद्रूप होतात. बीज स्वरूपात पाप आहे, नंतर ते फलोन्मुख होणार, नंतर त्याची फळं म्हणजे प्रारब्ध कर्म जे आपण भोगतोय आता या जन्मात. कर्मफलांच्या निरनिराळ्या अवस्था असतात, अप्रारब्ध, प्रारब्ध, क्रियमान, कुटम, बीजम. मनुष्याने पापकर्म थांबवली असतील आणि त्या पापकर्मांची फळे भोगणे शिल्लक असू शकते. काही पापे बीजरूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो. परंतु इथे बघा, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात. अशी कोणतीच प्रक्रिया नाही जी पूर्णपणे शुद्ध करू शकते. म्हणून काय सांगितलं आहे अप्रारब्धम पापम कुटम बीजमच्या श्लोकामध्ये, जे भगवत भक्तीमध्ये युक्त झाले आहे त्यांची सर्व कर्मफले, मग ती फलोन्मुख असोत किंवा बीज रूपामध्ये असोत, हळूहळू नष्ट होतात. भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे, म्हणून तिला पवित्रमम उत्तमम म्हणतात. पवित्र करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वोत्तम ही अशी भक्ती आहे, म्हणून भक्तीला पवित्रमम उत्तमम म्हणायचं. आपण 3 गोष्टी बघितल्या. राजविद्या सगळ्या प्रकारच्या विद्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. राजगुह्यम हे फार मोठं गुपित आहे, लोकांना समजत नाही, कळत नाही, माहीत नाही. पवित्रमम उत्तम म्हणजे पवित्र करणाऱ्या निरनिराळ्या प्रक्रियांमध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, कारण इतर गोष्टी थोड्याफार प्रमाणात पाप नष्ट करतात, परंतु भक्ती सगळ्या प्रकारचे, सगळ्या स्तरावरचे पाप नष्ट करते, मुळापासून, आणि प्रारब्धसुद्धा नष्ट करते. म्हणून भक्ती पवित्रमम उत्तमम आहे. आता आपण पुढचा शब्द बघू. पुढचा शब्द आहे प्रत्यक्ष अवगमम. प्रत्यक्ष अवगममचा प्रभुपादांनी भाषांतर काय दिले? प्रत्यक्ष अवगमम. तर याचा अर्थ होतो की भक्तीचं ज्ञान हे अनुभवजन्य आहे, केवळ पुस्तकी ज्ञान नाही आहे किंवा थेरॉटिकल नाही आहे. जसं की आपण भक्तीमध्ये येतो, आपल्याला कळतं की माझ्या सवयी बदलत आहेत, किंवा मला थोडी थोडी आनंदाची पहिल्यापेक्षा जाणीव होती आहे, किंवा माझी चिंता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. याचा तुम्हाला अनुभव होतोय की नाही होतोय? बाकीच्यांना होत नाही का? होतोय ना. तर भक्ती ही प्रत्यक्ष अनुभवम आहे. याचा अनुभव येतो, केवळ हे पुस्तकी नाही आहे, तर हे अनुभव करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून भक्तीला म्हणायचं प्रत्यक्ष अवगमम. दुसरा अर्थ असा पण दिला जातो की भक्तीमध्ये भगवंतांचा पण प्रत्यक्ष अनुभव होतो, म्हणून प्रत्यक्ष बघा प्रभुपादांनी काय सांगितले मी तुम्हाला सांगतो. पान नंबर 326 मध्ये वाचूया. भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात. आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात यायलेत ना आपल्यामध्ये काय फरक होतो पहिल्यापेक्षा. एकदम आपण शुद्ध भक्त नाही झालो, पण नक्कीच फरक तरी पडलाय. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराधरहित कीर्तन
करत आहे त्याला कीर्तन करतेवेळी दिव्यानंद अनुभवास येतो. असं हे नाही की तुम्ही 10 वर्ष कीर्तन करा नंतर तुम्हाला कळेल की कीर्तन चांगलं आहे किंवा भक्ती चांगली आहे. जेव्हा व्यक्ती कीर्तनात मनसोक्तपणे नाचतो किंवा भगवंतांच्या लीला ऐकतो तिथे त्याला आनंद होतो. थोडंसं मन भगवंतांमध्ये लागायला लागतं. तर हे प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतो. कोणीतरी पुस्तकात सांगितलं म्हणून असं नाही, आपण स्वतः अनुभवतो ह्या सगळ्या गोष्टी. त्याला कीर्तन करतेवेळी दिवानंद अनुभवास येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशापासून शुद्ध होतो. तर हे झालं प्रत्यक्ष अवगमन. हे केवळ याच्यासाठी प्रभुपाद हे स्पष्ट करताना नारद मुनीच्या आयुष्याचं उदाहरण देतात. आपण जवाहरमध्ये पण कधी नारद मुनीची कथा बघणार आहोत की नारद मुनीचा पूर्वजन्म कसा होता, की एका दासीचे मुलगा म्हणून नारद मुनी जन्माला आले होते. त्यांना व्यवस्थित शिक्षण पण नव्हतं, म्हणजे एका प्रकारे थोडेसे कनिष्ठ दर्जाचे होते. परंतु भक्तांच्या संघात येऊन त्यांचं उच्चिष्ट घेऊन त्यांच्याद्वारे कृष्णकथा ऐकून नारद मुनी या सगळ्या गोष्टीतून मुक्त झाले आणि एक महान संत झाले. तेव्हा ते एक साधारण मुलगा होते आणि नंतर ते नारद मुनी झाले. तर प्रभुपाद काय म्हणतात 327 मध्ये, मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो. यालाच प्रत्यक्ष असे म्हटले जाते. तर आपण इथे प्रत्यक्ष अवगमन हा शब्द बघितला. पुढचं हे आपण भक्तीचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य बघतोय. राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम, उत्तमम, प्रत्यक्ष अवगम 4 बघितलेत आपण आतापर्यंत. आता आपण बघणार आहोत 5वा गुणधर्म भक्तीचा किंवा वैशिष्ट्य, धर्म्यम. तर इथं आचार्यांनी सांगितलंय की धर्म्यमचा अर्थ काय होतो, की भक्ती हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जेव्हा आपण धर्माची चर्चा करतो ना, तेव्हा हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म हा धर्म नसतो. कोण सांगेल का बरं ख्रिश्चन मुस्लिम हे धर्म आपण त्याचा अर्थ तो नाही होत? गेस कोण करेल? ओके, आणखीन? संगीतामध्ये तुम्ही परफेक्ट बोलल्या की हे धर्म आत्ताचे, जेव्हा गीता सांगली तेव्हा कुठं ख्रिश्चन आणि मुस्लिम होते, तर त्यांचा संबंधच नाही आहे. तर धर्म जेव्हा आपण म्हणतो ना, तर याच्यामध्ये काय येतं, एक वर्णाश्रम धर्म ज्याच्यामध्ये पुत्रधर्म, पिता धर्म, पती धर्म, स्त्री धर्म, राजधर्म, दान धर्म हे धर्म येतात. किंवा एका दृष्टिकोनातून निष्काम कर्मयोगाला पण आपण धर्म म्हणू शकतो, अष्टांग योगाला पण धर्म म्हणू शकतो, ज्ञानयोगाला पण धर्म म्हणू शकतो. तर या सर्व धर्मांमध्ये भक्ती ही सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं भगवंत इथं अर्जुनाला सांगत आहेत. तर याचा काय पुरावा आहे? पान नंबर 328 मध्ये प्रभुपादांनी एक पुरावा दिला आहे. तुम्ही बघा 3री ओळ. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे. परधर्म काय आहे? धर्म म्हणजे हे सगळ्या धर्मापैकी आपण धर्म म्हणू. पर म्हणजे काय होतं? परचा अर्थ काय होतो? परो किंवा परचा तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार पर म्हणजे काय? किंवा परला आपण परम पण म्हणू शकतो, सर्वोच्च आहे. सवय पुंसाम परो धर्मो. अर्जुन या सगळ्या धर्मांमध्ये अर्जुन नाही, तिथे हे शौनकादी ऋषी सर्व धर्मांमध्ये वर्णाश्रम म्हणा किंवा स्त्री धर्म, राजधर्म जे काही आहेत त्या सर्वांमध्ये परोधर्म भक्ती आहे. तर याला भागवतमचा सुद्धा आधार आहे. आणि ते भगवंत पण म्हणतात की धर्म्यम, की हाच सर्वोच्च धर्म आहे, भक्ती सर्वोच्च धर्म आहे. तर जर भक्ती केली आपण आणि बाकीचे धर्म समजा नाही करू शकत, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भक्ती करतो म्हणून बाकीच्या धर्मांकडे आपण दुर्लक्ष नाही करायचं. जसं की पिता म्हणून आपला काही धर्म आहे, असं नाही की मी भक्ती करतो म्हणून मुलांकडे लक्ष देणार नाही किंवा पत्नीकडे लक्ष देणार नाही किंवा पत्नीचा धर्म करणार नाही, असा अर्थ होत नाही. परंतु समजा अनावधानाने त्याच्यामध्ये काही कमतरता जरी आली, या धर्मांमध्ये वर्णाश्रम नाही जरी केलं तरी काही हरकत नाही, कारण भक्तीमध्ये सगळ्या धर्मांची पूर्तता होते. कोण मला गेस करून सांगेल गीतेमध्ये कुठे सांगितलं आहे की नाही जरी बाकी धर्म झाले केवळ माझी भक्ती कर, त्याच्यामुळे तुला काही प्रॉब्लेम होणार नाही? परफेक्ट. सर्व धर्मान, इथे सर्व धर्म म्हणजे हे आता जे मी बोललो ना तुम्हाला, या सर्व धर्माला अर्जुन तू सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
आणि तुला जर वाटेल की हे धर्म नाही केल्यामुळे मला पाप लागतील तर काळजी करू नको. सर्व धर्मान प्रत्येक मामेकम शरण म्हणजे अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी सगळे काळजी घेईन. मोक्ष इष्यामी मा शुच. म्हणून भक्ती करत असताना आपल्याला कधी कधी वाटतं की बाबा मी तर हे तर्पणच केलं नाही, किंवा मी यावर्षी घरी ही पूजाच केली नाही, किंवा या देवाला आम्ही दरवर्षी जायचं, यावर्षी गेलोच नाही. तरी काही हरकत नाही, कारण भक्ती परोधर्म आहे. याला भागवतांचा पण संदर्भ आहे आणि गीतेचा पण संदर्भ आहे. गीतेचे हे 2 संदर्भ, हा एक श्लोक आणि 1866. म्हणून भक्ती हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. परंतु याचा बघा, आता अर्जुनला भगवंतांनी सांगितले की सर्व धर्माचा त्याग कर, परंतु गीता ऐकल्याने अर्जुनाने का कोणता धर्म पाळला? काय केलं अर्जुनने गीता ऐकून झाल्यावर? तर क्षत्रिय धर्म पाळला. तिथं असा अर्थ होतो की बाबा जरी भक्तीमध्ये आलो, याचा अर्थ आपण आपल्या कर्तव्यांना दुर्लक्ष करायचं नाही, हा अर्थ घ्यायचा नाही, तर ते मग भक्तीचा दुरुपयोग होईल. परंतु कधी काळी आपण नाही करू शकलो तरी काही हरकत नाही. फक्त असा विचार नाही करायचा की अरे हे यावर्षीचं हे व्रत केलंच नाही, ही पूजा नाही केली तर माझी भक्ती थोडी कमी आहे, असं नाही. त्या सगळ्या पूजा सगळं काही भक्तीमध्ये होऊन जातं. ठीक आहे, मी तुम्हाला दोन्ही बाजूनं सांगितलं, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. तर तुम्हाला फक्त संदर्भामध्ये भागवतामधून आणखीन 2 श्लोक सांगतो. नाही जरी लक्षात राहील तर केवळ ऐकून घ्या. एक श्लोक 4थ्या स्कंदात येतो. यथा तरोरमूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच तथेंद्रियानां तथैव सर्व अर्णम अच्युत्तेजा. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळीकडे आपोआप पाणी, फांद्यांना, फळांना, फुलांना पाणी मिळतं, तसं अच्युतची जर इज्जा केली, इज्जा म्हणजे भक्ती किंवा उपासना केली, तर सगळे देवी देवतांची, सगळ्या कर्तव्यांची, सगळ्यांची, समाजाची, सगळ्याची पूजा होऊन जाते. परंतु आपण तिकडे दुर्लक्ष करायचं असा अर्थ नाही. हे मी काय सांगतो की भक्ती सर्वोच्च धर्म आहे. मग समजा जसं गीतेमध्ये पण सांगितले की जरी समजा तुला दुसरे धर्म न केल्यामुळे वाटेल की पाप लागेल, काळजी घेऊन करू नको, मी जबाबदारी घेतो, असंच सांगणारा एक श्लोक भागवतामध्ये पण आहे 5व्या अध्यायामध्ये. त्यक्त्वा स्वधर्मम इदम त्यक्त्वा स्वधर्मम, काय तो, त्यक्त्वा स्वधर्मम इदम. एक मिनिट, मला ऐन वेळेला कधी कधी श्लोक विसरतात. त्यक्त्वा स्वधर्मम, ठीक आहे, नाही जरी भेटला तर चालला असता, पण ठीक आहे. त्यक्त्वा कुठे बाबा, 1.5. त्यक्त्वा स्वधर्मम चरणाम्बुजम हरेर भजन अपक्को अथ पते ततो यदि यत्र क्वा भद्रम अबुध अमुष्य किम हो वार्थ आपतो भजताम स्वधर्म. तुम्हाला नाही लक्षात राहिलं किंवा किचकट वाटलं तरी काही हरकत नाही, फक्त ऐकून घ्या की भागवतामध्ये पण याला आधार आहे, गीतेमध्ये पण याला आधार आहे. 1:5:17 हा श्लोक आहे की त्यक्त्वा स्वधर्मम चरणाम्बुजम हरेर. स्वधर्माचा त्याग केला. स्वधर्म म्हणजे स्त्रीधर्म, राजधर्म, पुत्रधर्म, दानधर्म, कर्मकांड, हे जे काही असतील, क्षत्रिय वैश्य, ब्राह्मण, गृहस्थ, ब्रह्मचारी, हे जे काही धर्म आहेत, याचा जरी त्याग केला आणि भगवंताने जर भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला आणि भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्यावर तरीसुद्धा तो भक्तीपासून जरी पतित झाला, भक्ती पण पूर्ण नाही झाली तरी काही हरकत नाही, असे भगवंत म्हणतात. भजन अपक्व, भजन त्याचं अपक्व राहिलं आणि पतेत ततो यदी, आणि तो पडला, त्याचं पतन झालं, यत्र क्वा भद्र अमुद अमुष्य किम, काही हरकत नाही, त्याला काहीच नुकसान होणार नाही. याच्या उलट जर भक्ती नाही केलं आणि केवळ स्वधर्माचं पालन केलं, कोवार्थ आपतो भजताम स्वधर्मता, केवळ स्वधर्माचं पालन केलं आणि भक्ती नाही केली तर काय फायदा आहे? जास्तीत जास्त स्वर्गापर्यंत जाईल, पुन्हा खाली येईल, काय फायदा आहे? त्याच्यामुळे भक्ती ही सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हा आपण हे भक्तीचा 5वा गुणधर्म इथं बघितला. 6वा गुणधर्म आहे सुसुखम. सुसुख म्हणजे भक्ती करायला खूप सोपी आहे, आनंददायक आहे. तुम्ही मला सांगा, आता माझा क्लास म्हणत नाही मी, समजा आपण दामोदर लीला ऐकली तर तुम्हाला ऐकताना कसं वाटत होतं? तर असं वाटलं का अरे किती डोक्याला ताण आहे बाबा, काय ते ऐकावं लागतं, काही समजत नाही, असं वाटत नाही. ते ऐकायला पण छान वाटेल, यशोदामाईचं कसं प्रेम आहे, भगवंत कशा लीला करतात. त्याच्यानंतर आपण भगवंतांना दीप अर्पण केलं, डान्सिंग कीर्तन केलं, त्याच्यामध्ये काय कसं वाटलं तुम्हाला?
त्याच्यात आनंद वाटला. त्याच्यानंतर आपण प्रसाद घेतला. प्रसाद घेताना कसं वाटलं? खूप भारी वाटलं. याचा अर्थ भक्ती करताना कशी आहे? आनंददायक आहे. याच्यामध्ये काही क्लेश आहे का? बरं ठीक आहे, कोणाला तत्त्वज्ञान आवडणार नाही, प्रसाद घ्यायला कोणाला त्रास होतो? असं कोण आहे ज्याला प्रसाद चांगले चांगले समजा इस्कॉनच्या मंदिरामध्ये तर पनीरचे सब्जी आणि काय काय एवढे पदार्थ केले जाते, ते खायला कोणाला त्रास होईल? परंतु ते खाणंसुद्धा भक्ती आहे. एवढी सुखकारक भक्ती आहे, म्हणून सुसुखम. आणि अष्टांग योगामध्ये काय करावं लागतं? एक पाय वर उचलायचा, एक हात वर उचलायचा, पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं, जंगलात जायचं, श्वास घ्यायचा, रोखून ठेवायचा. हे सोपं आहे का करायला? नाही आहे. म्हणून इतर सगळ्या गोष्टीपेक्षा भक्ती खूप सुखदायक आहे, खूप सोपी आहे. खायला काय लागतं? परंतु बाकीच्या मार्गात असं नाही म्हणू शकत. बाकीच्या मार्गामध्ये त्यांचा भर वैराग्यावर खूप असतो, परंतु भक्तीमध्ये आपण इंद्रियांना योजतो, उपयोग करतो. म्हणून भक्ती खूप सुखकारक आहे, खूप सोपी आहे आणि फळ पण सर्वोच्च देते. हे झालं सुसुखम. मला वाटतं प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की प्रभुपाद म्हणतात की काय लागतं भक्ती करायला? तुळशीचे 2 पानं तोडून भगवंतांना अर्पण करायचे, एक ग्लासभर पाणी ठेवायचं. हे करायला काय कठीण आहे? जसं की प्रभुपाद हे पण सांगतात, गीतेमध्ये भगवंतांनी बोलले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयचिती तदहं भक्ती प्रथम अश्नामी प्रयत्नात म्हणा. की पाणी ठेवायला काय लागतं? एखादं पान ठेवायला काय लागतं? फळ ठेवायला काय लागतं? असा कोण व्यक्ती जगामध्ये जो पाणी नाही ठेवू शकत? शक्य इतकी सोपी आहे भक्ती. पण अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना चक्रासन करता येणार नाही किंवा पूर्ण ब्रह्मचर्य पालन करता येणार नाही, असे असंख्य लोक आहेत. त्याच्यामुळे भक्ती कशी आहे? सुसुखम आहे, खूप सुखकारक आहे. नंतर पुढचा एक गुणधर्म आहे अव्ययम. अव्ययमचा प्रभुपादांनी काय अर्थ दिला भाषांतरामध्ये? अविनाशी, ज्याचा व्यय होत नाही तो अव्यय. तर भक्ती ही अव्यय आहे. याच्या आधी आपण कुठल्या श्लोकामध्ये बघितलं? खूप प्रसिद्ध श्लोक मी तुम्हाला सांगितले, तुम्ही लगेच सांगाल की ही गुंतवणूक शाश्वत आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. कशी आहे भक्ती? नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते. याच्यामध्ये प्रत्यवाय होत नाही, नष्ट होत नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य, थोडीशी जरी केली तरी. का बरं भक्ती अविनाशी आहे? कारण या जगामध्ये अशाच गोष्टींचा नाश होतो ज्या गोष्टी 3 गुणांनी बनलेल्या आहेत. वस्तू, पदार्थ, शरीर, जे सगळं काही 3 गुणांनी बनलं आहे. कारण प्रधान किंवा जी माया आहे ती 3 गुणी आहे. दैवी ईशा गुणमयी मम माया, काय ते माया 3 गुणी, तो काय श्लोक आहे? माया 3 गुणी तो काय श्लोक आहे? हां, त्रिभीर गुणमीर पण आहे, आणखीन काय दैवी ईशा गुणमयी पण आहे, त्रिभीर गुणमयी, बरोबर दोन्ही आहेत. तर हे सगळं काही 3 गुणांनी मिळतं, अवंत. म्हणून प्रलयाच्या वेळी सगळं काही नष्ट होतं. परंतु भक्ती गुणातीत आहे, म्हणून भक्ती कधीच नष्ट होत नाही. तर याच्यासाठी संदर्भ 11व्या स्कंदामध्ये भगवंत उद्धव गीतेमध्ये देतात. नहि अंग उपक्रमे धुंसो मद्धर्मस्य उद्धवानपि मया व्यवस्थिता सम्यक निर्गुणत्वात अनाशिष. की ही भक्ती आहे ती मी निर्माण केली आहे आणि निर्गुण आहे, म्हणून हिचा कधीच नाश होत नाही. तर हे भक्तीचा हे शेवटचा गुण झाला. तर आपण 8 गुण बघितलेत. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे, काही किचकट वाटलं, काही तुम्ही एकतर फ्रीली उत्तर देत जा, नोट्स काढत जा, नोंद करत जा, नाहीतर असंच पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तर बघा, तात्पर्यात पण प्रभुपादांनी यथा तरुण मूल निषेचनेनं सांगितलं आहे. भक्ती परेशान अनुभव हे श्लोक मी बघितलेत. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहे? हां, यस, काय प्रश्न आहे माताजी? हां,
तर त्यावेळेस एक आपला काय भाव असू शकतो हे एक प्रश्न आहे, आणि त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे हा एक प्रश्न आहे. तर पहिलं तर आपण कोणाला जज नाही केलं पाहिजे, कारण त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे माहीत नाही. कदाचित ती व्यक्ती तशी करून खूप पश्चाताप पण करत असेल, बऱ्याचदा असं होतं पण. त्याच्यामुळे आपण जज नाही केलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या याच्यावरती जर लागू केलं की का प्रगती करत नाही, तर बऱ्याचदा एक कारण असतं की आपण सिन्सिअरली भक्ती करत नाही, की जपामध्ये लक्ष नाही. म्हणजे एक त्याचा भाग मी सांगतोय, लक्षपूर्वक जपा न करणं किंवा साधनेकडे दुर्लक्ष करणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की वैष्णवांचा अपराध करणं. या गोष्टीमुळे प्रगती खूप संथ होऊन जाते, आणि खूपच जास्त वैष्णवांचा अपराध केला तर व्यक्ती भक्तीतून बाहेर पण जाऊ शकतो. तर कमकुवत साधना आणि वैष्णव अपराध हे कारणं असू शकतात त्याचे. आणि आपला त्यांच्याकडे काय दृष्टिकोन असावा त्याच्यासाठी एक 4थ्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक आहे की जो व्यक्ती भक्ती करतो त्याच्यामध्ये सर्व दैवी गुण येतात. आठवतं तुम्हाला काय श्लोक आहे? हां, भागवतम तो काय श्लोक आहे त्याच्यामध्ये सगळे दैवी गुण येतात? ओ कृष्णा, मला आज का आठवत नाही आहे. एक मिनिट, तो श्लोक शोधण्याचा मी प्रयत्न करतो. 4थ्या स्कंदामध्ये आहे. हां, यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो बही. यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना, जर कोणी भगवंतांची शुद्ध भक्ती करत असेल, शुद्ध भक्ती म्हणजे कर्मकांड हे सगळं सोडून, तो शुद्ध भक्त नाही आहे. शुद्ध भक्ती करतो त्याची कोमल श्रद्धा आहे. यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा, तर त्या व्यक्तीमध्ये सगळे दैवी गुण विकसित होतात. परंतु बऱ्याचदा असं वाटतं की याच्यापेक्षा कर्मी बरे आहेत, परंतु इथे भगवंत सांगतात असं नाही आहे, की तुम्ही मनोरथेना सती धावतो बही, की जो कर्मी आहे तो केवळ मनोरथाने चालू आहे. त्याचे जे चांगले गुण दिसतात ते केवळ सत्वगुणामुळे आहेत. कदाचित त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या असतील किंवा मागच्या जन्मातले काही कर्म असतील, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे चांगले गुण दिसत आहेत. आणि या भक्ताने मागच्या जन्मात खूप चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्याच्यामुळे याची प्रगती संथ असेल. परंतु तरीसुद्धा भक्तांना आपण या इतर बाह्य दृष्टिकोनातून चांगल्या दिसणाऱ्या लोकांपेक्षा श्रेष्ठ समजलं पाहिजे. हे आचरणात आणायला खूप कठीण जातं. बऱ्याचदा भक्त असे वागतात की खूपच कठीण जातं, पण तरीसुद्धा भगवंत सांगतात की नाही, तुम्ही असा दृष्टिकोन ठेवा. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समास होता हराव भक्तस्य कुतो महद्गुणा. अभक्त असेल त्याच्यामध्ये जरी चांगले गुण दिसले असले तरी ते केवळ काही काळासाठी आहेत. जेव्हा परिस्थिती बदलेल, काय होईल, तर त्याचे गुण जातील. आणि भक्त जरी आज असा वाटत असला तरी तो नक्कीच चांगल्या गुणांना विकसित करेल. तर तुमच्या प्रश्नाचं शॉर्टमध्ये उत्तर, एक तर आपण जज केलं नाही पाहिजे. कर्मी व्यक्तीपेक्षा जरी हा वाईट वागतो असं वाटलं असेल तरीसुद्धा भगवंत सांगतात की नाही, हा श्रेष्ठ आहे, त्याच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे. परंतु तोपर्यंत समजा आपल्याला त्यांच्या वागण्यामुळे काही त्रास होत असेल तर आपण ती आवश्यक ती खबरदारी घेऊ शकतो. आणि का प्रगती होत नसेल तर एक तर कमकुवत साधना आणि वैष्णवांचा अपराध, या गोष्टीमुळे प्रगती होते. याच्यामध्ये भक्तीत काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरनं परफेक्ट औषध दिले पण रुग्ण जर खातच नसेल तर त्याला औषध काय करणार? भक्ती परफेक्ट आहे पण व्यक्ती तिला व्यवस्थित घेत नाही, तर मग त्याला भक्ती काय करणार, असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे माताजी. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुमचा काही प्रश्न आहे तर मी तुम्हाला थोडा प्रश्न विचारून या 2 श्लोकाची आपण शॉर्ट समरी बघून थांबूया. जर तुमच्यापैकी कोणाला काही घरगुती काम वगैरे असेल तर तुम्ही मीटिंग सोडली तरी चालेल ना, असं काही नाही जबरदस्ती थांबलंच पाहिजे. येस माताजी. ओके. कर्तुम अव्ययम, अव्ययम म्हणजे ज्या गोष्टीचा नाश होत नाही. कर्तुम अव्ययम एकत्र नाही आहे माताजी, सुसुखम कर्तुम असं आहे. ओके. सुसुखमचा अर्थ होतो की भक्ती करायला खूप सोपी आहे, सहज आहे. केवळ प्रसाद घेणं ही सुद्धा भक्ती आहे.
एवढं सोपं दुसरं कुठेच नाही. हां मग अव्यय, हां सुसुखम कर्तुम एकत्र आहे. जरी हे श्लोक तसा असला ना, सुसुखम कर्तुम म्हणजे करायला, कर्तुम म्हणजे करायला, आचरण्यासाठी, भक्ती आचरणासाठी सोपी असा एक शब्द वेगळा आहे. आणि अव्यय हा वेगळा शब्द आहे. अव्ययचा अर्थ होतो अविनाशी, भक्ती नष्ट होत नाही. जसं की आपण थोडीफार नेहाभिक्रमणाश्वस्तीचं तुम्हाला मी सांगितलं. वागण्यात काय उदाहरण देऊ, जसं की आपण म्हणतो ना की या जन्मात आपण 1% जरी भक्ती केली तर पुढच्या जन्मात 2% सुरुवात होते. याचा अर्थ तो 1% नष्ट नाही झालं. असं. तर आपण शॉर्ट रिव्हिजन बघूया. तर या नव्या अध्यायामध्ये कशाबद्दल भगवंत बोलणार आहेत, कोणत्या भक्तीबद्दल? शुद्ध भक्ती. तर मला सांगा 3 प्रकारचे कोणते कोणते ज्ञान आहे 3 स्तरावर, गुड बेटर बेस्ट याच्यानुसार? हां परफेक्ट. गुह्य, गुह्यतर, गुह्यतमम. गुह्य ज्ञान कशाचं आहे? दुसऱ्या अध्यायात काय कशाचं ज्ञान बघितलं? आत्मज्ञान. हां गुह्यतर ज्ञान कशाचं आहे? 7व्या 8व्या अध्यायात कशाचं बघितलं? प्राधान्यभूत भक्ती, कर्ममिश्र योगमिश्र भक्ती होती ना, ते 4 प्रकारचे लोक, ते गुह्यतर. गुह्यतम म्हणजे शुद्ध भक्तीचं ज्ञान या अध्यायात येणार आहेत. अनसूय म्हणजे काय, कुणाला हे ज्ञान दिलं पाहिजे, अर्जुनाची काय पात्रता होती? निर्मत्सरी. परफेक्ट. ज्ञान म्हणजे इथे कशाला म्हणायचं ज्ञान? शुद्ध भक्ती. आणि याच्याद्वारे विज्ञान म्हणजे काय होईल? परफेक्ट. आणि याच्या यज्ञात्व हे कळाल्यावरती कशातून व्यक्ती बाहेर पडेल? अशुभातून बाहेर पडेल. अशुभ काय आहे? भौतिक जग. त्या ज्या भौतिकतेमुळे आपल्याला जे कष्ट येतात ते अशुभामुळे. झाला आपला पहिला श्लोक. दुसऱ्या श्लोकामध्ये भक्तीचे किती गुण बघितले आपण, किती गुण सांगितलेत? 8. राजविद्या म्हणजे काय? हां सर्व विद्यांचा राजा. राजगुह्यम म्हणजे काय? हां सर्व गुपित ज्ञानामध्ये अत्यंत गुपित. पवित्रम इदम उत्तम म्हणजे काय? हां शुद्ध करणाऱ्या किंवा पापांपासून मुक्त करणाऱ्या प्रक्रियांमध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले ना, अप्रारब्ध प्रारब्ध, तुम्ही हे तात्पर्य वाचा, तुम्हाला आणखीन कळेल. तर इतर गोष्टीद्वारे प्रारब्ध कर्म नष्ट होत नाही, भक्तीमुळे प्रारब्ध पण नष्ट होतं. प्रत्यक्ष अवगम म्हणजे भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव. आणखीन ओके हे परफेक्ट आहे. आणखीन एक आहे. तुम्ही नोट्स काढत नाही का? असं नका करू. हां प्रत्यक्ष आपला अनुभव येतो ना, माझ्यामध्ये सुधारणा होत आहेत, माझ्या सवयी बदलत आहेत. हे फक्त पुस्तकात नाही लिहिलं, आपल्याला पण अनुभव होतोय की नाही या गोष्टीचा? तुम्ही तेव्हा हो बोलले होते. नंतर धर्म्यम म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ धर्म. याच्यासाठी आपण सर्व धर्मांपरित्यज्य वगैरे बघितलं. नंतर सुसुखम कर्तुम म्हणजे काय? शांतता आणि करायला भक्ती सुखकारक आहे, सोपी आहे. प्रसाद, कीर्तन, संकीर्तन, लीला ऐकणे, यात्रेला जाणे, ज्या काही भक्तीच्या सगळ्या क्रिया आहेत. नंतर अव्यय म्हणजे काय? अव्ययम. भक्ती ही अविनाशी आहे. तर ठीक आहे, हे तुम्ही नोट्स काढले असतील तर त्याचा परत अभ्यास करा. आणि प्रभुपादांनी तात्पर्य खूप छान मोठे मोठे विस्तारित दिले, ते वाचा. आणि पुढच्या वेळेस मग काही प्रश्न असतील तर सांगा. आपण इथे थांबूया, बराच वेळ झाला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे